जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दुसरं शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शैक्षणिक सहल, वनभोजन, क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जातात। याच उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी नातं जोडता यावं, निसर्गातील औषधी वनस्पती, पशु पक्षी यांची ओळख व्हावी आणि शिक्षणासोबत आनंददायी अनुभव मिळावा या उद्देशाने राधानगरी तालुक्यातील चंद्रे विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचा वनभोजन उपक्रम घेण्यात आला। त्यामध्ये विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते। राधानगरी तालुक्यातील चंद्रे शाळेतील विद्यार्थ्यांचं वनभोजन मोठ्या उत्साहात पार पडलं। शाळेपासून जवळ असणाऱ्या निसर्ग संपन्न अशा चिकूच्या बागेत विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला। या वनभोजनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात एक अविस्मरणीय दिवस अनुभवला। हिरव्यागार परिसरात मित्रमैत्रिणींसोबत गप्पा, खेळ, गाणी म्हणत मुलं मनसोक्त रमली होती। अभ्यासाच्या दडपणातून मुक्त होत निसर्गाच्या कुशीत मिळालेला हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला। वनभोजनादरम्यान विद्यार्थ्यांना विविध झाडं, औषधी वनस्पती तसंच परिसरातील पशुपक्ष्यांविषयी माहिती देण्यात आली। त्यामुळे निसर्गाबद्दल कुतूहल, आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक एकोपा वाढावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितलं। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यासाबरोबरच निसर्गाची आवड जोपासण्याचा सल्ला दिला। चंद्रे विद्या मंदिरानं राबवलेलं हे शालेय वनभोजन विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, आनंद आणि निसर्गाशी नातं जोडणारा एक सुंदर अनुभव ठरलंय, अशी भावना पालक आणि ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये।